आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात लेट गो करणं म्हणजे सोडून देणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि तुम्हालाही जर त्या गोष्टी करायच्या असतील म्हणजे लेट गो करायचं असेल तर हे खालचे 3 पॉईंट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि पहिला म्हणजे नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं प्रेरणा मंचवर. आज आपण असाच इंटरेस्टिंग विषय घेऊन बोलणार आहोत जो आहे लेट गो करणं. म्हणजेच एखादी गोष्ट सोडून देणं ही किती महत्त्वाची असते आणि जर नाही सोडून दिली तर ती आपल्या आयुष्यावर काय परिणाम करते हे आज आपण बघणार आहोत. आपण प्रत्येकजण बऱ्याच वेळेस पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आणि एखादी गोष्ट अशी असते की ती आपल्याला काहीतरी मागे खेचत असते. तर मग ही गोष्ट काय असते तर हे दुसरं तिसरं काहीच नसतं. तर ही गोष्ट अशी असते की जी आपण धरून ठेवलेली असते, तिला आपण सोडलेलं नसतं. म्हणजे एखादा प्रसंग असेल, एखादी आठवण असेल किंवा एखादी व्यक्ती असेल, पास्टमध्ये जर काही होऊन गेलेलं असेल तर ते आपल्या मनातून निघत नाही. आणि तीच गोष्ट आपण कशी सोडून दिली पाहिजे आणि ती सोडली तर आपल्या आयुष्यात काय होऊ शकतं हे आज आपण बघणार आहोत. आपल्या आयुष्यात काही गोष्टी असतात, काही लोक असतात, काही आठवणी असतात किंवा काही रिग्रेट्स असतात. ते आपण एवढे असं सांभाळून ठेवलेले असतात ना की त्यांना आपण सोडूच शकत नाही. आणि ह्या गोष्टी पुढे जाऊन आपल्या जीवनावर परिणाम करतात. आपल्याला पास्टमध्ये काही गोष्टी मिळालेल्या नसतात किंवा काही मनासारखं झालेलं नसतं किंवा कोणी काही बोललेलं असतं. ह्या गोष्टी आपण सोडूच शकत नाही. आणि खरं सांगायचं झालं तर जी गोष्ट आपण धरून ठेवत नाही ती गोष्ट आपल्याला धरून ठेवते. आपण पुढे जाऊ शकत नाही किंवा काही करू शकत नाही, कारण ऑलरेडी आपले हात आधीच या गोष्टींनी भरलेले असतात, जुन्या गोष्टींनी, ज्या गोष्टी आपण सोडून दिलेल्या नसतात. एखादी क्षुल्लक गोष्ट असते पण आपण ती खूप वेळ पकडून ठेवतो किंवा आपण ती सोडूच शकत नाही, पण त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर खूप मोठा होतो हे आपल्या लक्षातही येत नाही. समजा एखादा पाण्याने भरलेला ग्लास आहे आणि तो आपण हातात पकडला तर आपल्याला काहीच वाटत नाही, पण तोच ग्लास जर आपण 10 मिनिटं पकडला तर आपला हात दुखायला लागतो. तोच ग्लास आपण 1 तास पकडला तर आपला हात बधीर होतो. आणि तोच ग्लास जर आपण दिवसभर पकडला तर आपण त्या हाताने काहीच करू शकत नाही. म्हणजे बघा, ग्लास तोच आहे पण आपण किती वेळ पकडतो ह्याच्यावर त्याचा परिणाम डिपेंड असतो. तसंच आपल्या आयुष्यातही आपले पेन किंवा आठवणी, आपले पास्टमधल्या आठवणी किंवा रिग्रेट्स आपण किती वेळ पकडून ठेवतो आणि त्याचा आपल्या आयुष्यावर तेवढाच परिणाम होतो. लेट गो करणं म्हणजे सगळं विसरून जाणं किंवा वीक होणं नाही, तर आपण स्वतःला मोकळं करणं. म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या आपल्याकडे आहेत त्या ॲक्सेप्ट करणं आणि पुढे जाण्याचा निर्णय घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. पण आपण काय करतो, ह्याच्या उलट करतो. ज्या गोष्टी आपण सोडून दिल्या पाहिजे त्याच आपण धरून ठेवतो. आपल्याला असं वाटतं की त्या एक व्यक्तीने मला असं बोललेलं आहे किंवा त्यांनी माझ्याबरोबर असं केलेलं आहे किंवा माझ्या आयुष्यात असं घडलेलं आहे किंवा माझ्याकडून अशी चूक झालेली, आणि त्या गोष्टी आपण खूप पकडून ठेवतो. आणि खरं पाहिलं तर प्रत्येक गोष्टीचा आपण जो काढू तोच अर्थ असतो. समोरच्याच्या मनात असेलही पण तेवढं पुरतंच राहतं आणि ते विसरूनही जातात, पण आपण त्या गोष्टी खूप दिवस त्या पकडून ठेवतो आणि ते विचार करून करून आपण आपल्या त्याच गोष्टींचा आपल्या जीवनावर परिणाम करून घेतो. आपल्या मनामध्ये सतत तेच विचार येत राहतात आणि आपण आहेत त्याच ठिकाणी स्टक होऊन जातो. आणि खरं पाहिलं तर यातून आउटपुट काहीच निघत नाही. फक्त आपण आपल्या विचारांमध्ये गुरफटून गेलेलो असतो आणि तेच विचार करत बसतो. आणि खरं पाहिलं तर आपण आपल्या प्रॉब्लेमवर फोकस केलंच नाही पाहिजे. प्रॉब्लेमवर फोकस करण्यापेक्षा आपण त्यातून काय सोल्युशन काढू शकतो हे आपण बघितलं पाहिजे. पण आपण याच्या उलटच करतो. आपण प्रॉब्लेम फोकस करतो आणि अजून त्या प्रॉब्लेममध्ये अडकत चालतो. तुम्ही बघा, प्रत्येकाच्या आयुष्यात असा एखादा क्षण किंवा अशी एखादी गोष्ट, एखादी व्यक्ती किंवा पास्टमध्ये काहीतरी झालेलं असतं किंवा स्वतःकडून काहीतरी छोटीशी एखादी चूक झालेली असते. तसं पाहिलं तर त्या गोष्टींचा आपल्या जीवनावर काहीच परिणाम होत नाही, आपण मानलं नाही तर. पण आपण त्याच गोष्टी धरून ठेवतो आणि त्या गोष्टींचा आपण आपल्या जीवनावर परिणाम करून घेतो. आपण त्या परिणामाला मोठं करत असतो आणि जेवढं लवकरात लवकर आपण ह्या गोष्टींमधून बाहेर निघू
तेवढं आपण आपल्या आयुष्यात येणाऱ्या नवीन नवीन संधींना ओळखू शकू आणि आपण स्वतःला पुढे नेऊ शकू. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात लेट गो करणं म्हणजे सोडून देणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि तुम्हालाही जर त्या गोष्टी करायच्या असतील, म्हणजे लेट गो करायचं असेल, तर हे खालचे 3 पॉईंट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि पहिला म्हणजे ॲक्सेप्ट करणं. जे झालं ते झालं, सोडून दिलं पाहिजे. ती गोष्ट कवटाळून ठेवण्यात काहीच अर्थ नसतो. ज्या गोष्टींवर आपला कंट्रोल नसतो त्या गोष्टींचा विचार करण्यात काहीच अर्थ नाही आहे. बऱ्याच लोकांना सवय असते बघा, की देशात काय चालू आहे, ह्या नेत्याने काय केलं, त्यांनी काय करायला पाहिजे. इव्हन त्यांची वादावादसुद्धा होते. किंवा काही जणांचं म्हणणं असं असतं की पास्टमध्ये अशी गोष्ट घडून गेली, ती अशी व्हायला नको होती, त्यांनी असं बोलायला नको होतं किंवा त्यांनी असं करायला नको होतं. आता तुम्हीच सांगा, ह्या गोष्टींचा म्हणजे आपण काही करू शकतो का ह्या गोष्टींमध्ये? काहीच नाही. तर अशा गोष्टी ह्या सोडूनच दिल्या पाहिजे. परत परत त्याच गोष्टींमध्ये गुरफटून राहण्यात काहीच अर्थ नाही आहे, काहीच तथ्य नाही आहे. आणि लोक तेच करतात की त्या गोष्टींवर काही वेळेस वादसुद्धा होतात. ह्या अशा गोष्टी बोलण्यापेक्षा किंवा विचार करण्यापेक्षा आपण आपल्या घरामध्ये किंवा आपल्या आयुष्यामध्ये काय चालू आहे किंवा आपल्याला काय करता येईल आणि नवीन नवीन संधी आपल्याला कशा ओळखता येतील यावर जर आपण विचार केला तर आपल्याला नक्कीच एखादी संधी अशी मिळू शकते की आपण आपल्या आयुष्यात काहीतरी थोडंसं पुढे जाण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. पण आपण आहेत त्याच गोष्टींमध्ये अडकून आपण आहेत त्याच ठिकाणी स्टक होऊन जातो. काहींच्या बाबतीत भूतकाळात अशा काही गोष्टी घडून गेलेल्या असतात की त्या आयुष्यभर पुरतात. म्हणजे समजा क्षुल्लक उदाहरण घ्यायचं झालं ना, की गावाकडे भाऊबंदकी तुम्ही ऐकली असेल, तर एखादी भाऊबंदकी म्हणजे ती पिढ्यानपिढ्या चालते. अशी त्यांची असे एवढे वादावाद असतात, म्हणजे सोडून द्यायला कोणीच तयार नसतं. त्यांना असं वाटतं की सोडून दिलं किंवा मी नाही काही केलं किंवा नाही म्हटलं काही तर मलाच कमीपणा येईल, मलाच अपमान वाटेल. पण असं नसतं. उलटं आपण जर सोडून दिलं, लेट गो केलं तर आपल्यालाच मोकळं झाल्यासारखं वाटतं. लेट गो करण्यासाठी दुसरी गोष्ट म्हणजे एक्सप्रेस करा. जे आहे ते एक्सप्रेस करा. म्हणजे एखादी गोष्ट नाही आवडली तर ती बोलून दाखवा. नाही बोलता आलं तर लिहून काढा. पण त्यातून मोकळं व्हा. ती मनात साठवून तिचा डोंगर होतो आणि एखाद्या दिवशी त्या पूर्ण गोष्टींचा उद्रेक होतो आणि त्याचा खूप मोठा परिणाम होतो. त्यामुळे एक्सप्रेस व्हायला शिका आणि स्वतःला मोकळं करा. लेट गो करण्यासाठी तिसरी गोष्ट म्हणजे आपला फोकस दुसरीकडे शिफ्ट करा. म्हणजे एखादा विचार वारंवार आपल्या मनात येत असेल तर तो विचार आपल्या मनातून काढण्यासाठी आपला फोकस दुसऱ्या गोष्टींवर केंद्रित करा. म्हणजे वाचन करा किंवा एखादं म्युझिक ऐका किंवा मग स्वतःच्या पर्सनल ग्रोथवर लक्ष केंद्रित करा. पण आपला फोकस त्या गोष्टीपासून लांब गेला पाहिजे, असं काहीतरी काम केलं पाहिजे. म्हणजे तो विचार आपल्यापासून दूर गेला पाहिजे. कारण जिथं आपलं लक्ष तिथं आपलं आयुष्य. म्हणतात ना, आपण ज्या गोष्टीला जास्त ऊर्जा देऊ, म्हणजे ती पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह असो, ज्या गोष्टीला आपण जास्त ऊर्जा देऊ तीच गोष्ट आपल्या आयुष्यात वाढते. मग ती निगेटिव्ह असो किंवा पॉझिटिव्ह असो. मग आपण विचार करून आपल्या गोष्टी कंट्रोल ठेवल्या पाहिजे. आपण पॉझिटिव्ह गोष्टींवर जास्त फोकस केलं पाहिजे, म्हणजे त्याच गोष्टी आपल्या आयुष्यात वाढतात. पण आपण करतो उलटं. आपण निगेटिव्ह गोष्टींचा खूप विचार करतो आणि त्याच आपल्या आयुष्यामध्ये आपण स्वतः वाढवून घेतो. आणि खरं पाहिलं ना तर ज्या गोष्टीचा आपण आपल्या आयुष्यात जसा अर्थ काढतो तसा परिणाम होतो. म्हणजे सगळं आपल्यावर डिपेंड आहे की आपण त्या गोष्टीचा कसा परिणाम काढतो किंवा काय अर्थ काढतो. त्याचा परिणाम तसाच आपल्या जीवनावर होतो. खरं तर काही गोष्टी ह्या आपल्या आठवणीत ठेवण्यासाठी नसतात, तर त्या आपल्या आयुष्यात आपल्याला शिकवण्यासाठी आलेल्या असतात. आणि आपण प्रत्येक गोष्टीचा असा विचार जर केला ना की प्रत्येक प्रॉब्लेम असो किंवा आयुष्यात येणारं कुठलेही चॅलेंजेस असो, हे आपल्याला अजून बेटर बनवण्यासाठी एक संधी आहे किंवा चान्स आहे, हे जर आपण स्वतःला समजावून सांगितलं तर आपण त्यातून सहज स्वतःला बाहेर काढू शकतो. आणि जेव्हा आपण लेट गो करतो ना तेव्हा आपण हरत नाही, तर आपण स्वतःला जिंकत असतो. तेव्हा आज एक डिसिजन घ्या. जी गोष्ट तुम्हाला थांबवते ती गोष्ट आजच सोडा. कारण आपलं फ्युचर आपल्या पास्टपेक्षा खूप सुंदर असू शकतं.
तुम्हाला काय लेट गो करायचं आहे ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ तुम्हाला रिलेट वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आमच्या प्रेरणा मंचचा एक भाग बना. धन्यवाद.